नाशिकमध्ये मनसेला पुन्हा धक्का. 25 ते 30 पदाधिकारी आज करणार भाजपात प्रवेश. बावनकुळे यांच्या उपस्थितीत करणार भाजपात प्रवेश. उद्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये मनसेच्या वॉकेथॉनचं नियोजन. कबुतरांच्या त्रासाला कंटाळून मनसेची कबूतर जाजा मोहीम. कबुतरांची संख्या मुंबईत दुपटीनं वाढल्याचं निरीक्षण. अमरावतीमध्ये 4 दिवसीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन. कृषी मंत्री कोकाटेंच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन. कृषी प्रदर्शनात एकूण 288 स्टॉल. पुण्यात मद्यधुंद महिलेचा भर रस्त्यात धिंगाणा. पुण्याच्या वानवडी परिसरातील प्रकार. तर मद्यधुंद महिलेकडून सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन. समृद्धी महामार्गावर सुविधांसाठी 16 कंत्राटदारांची निवड. राज्य रस्ते महामंडळाचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र. महामार्गावर 22 पैकी 16 ठिकाणी मूलभूत सुविधा. आई तुळजाभवानी देवीचा गाभारा. राम भरोसे मंदिराच्या गाभाऱ्यातील शिळांना तडे गेलेल्या शिळांना जॅकचा आधार. जॅक लावलेला व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद. म्हाडा मुख्यालयात महिलेकडून गोंधळ. महिलेकडून अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये पैशांची उधळण. घटनेच्या वेळी संबंधित अधिकारी गैरहजर. पाणी बचतीसह शुद्धीकरणासाठी जलसंपदा मंत्री आक्रमक. नाशिक महानगरपालिकेत सुट्टीच्या दिवशी आढावा बैठक. नाशिक महापालिकेच्या पाणी वापराचा घेणार हिशोब. सरकारी दूरसंचार कंपनी BSNLला 17 वर्षांनंतर नफा. 262 कोटी रुपयांच्या नफ्याची माहिती. खात्याचे मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची माहिती. सुनीता विल्यम्स मार्च महिन्यात पृथ्वीवर परतणार. 19 मार्च रोजी पृथ्वीवर परतणार आहेत. मध्य पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक. तर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार. एका कंटेनर चालकाने दुसऱ्या कंटेनर चालकाला चिरडला. कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू. किरकोळ वादावरून कंटेनर चालकाची हत्या. तर पुण्याच्या वाघोलीतील कटकेवाडी परिसरातील घटना. पुण्यातील कर्वेनगर उड्डाणपुलावर पहाटे अपघात. नियंत्रण सुटल्याने 4 चाकी डिवायडर वरून विरुद्ध दिशेला गेली. अपघातात 4 चाकी जखमी असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू. लष्करात नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक. 2 तरुणांची 4,80,000 रुपयांची फसवणूक. बंड गार्डन पोलिसांकडून उत्तराखंडमधील एका विरोधात गुन्हा दाखल. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात 2 गटात तुफान हाणामारी. धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला केला. हाणामारी 6 जण गंभीर जखमी तर 7 जण जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.